नाही, काय नाही, काय नाही. शेवटी प्रत्येक वेळेस जनतेलाच उठाव करावा लागला. रात्रीपासून हे वातावरण उचाललं म्हणून आज राजीनामा झाला. पाठीमागही आंदोलन करावं लागलं, त्यावेळेस 302 मोका लागला. त्याच्या पाठीमागं आपण आणखीन गेलो तर 302चा गुन्हाच दाखल होत नव्हता. 2-3 दिवस मॅटर दाबून टाकलेलं होतं, खून पाचवायचा होता. आपण तिथं बसलो सगळे समाज आणि तो गुन्हा दाखल झाला. त्याच्या आणखीन थोडं पाठीमागे गेलं तर ही नियोजित कट होता पोलिसांचा आणि त्या खंडणीखोरांचा. ही नियोजित कट होता खून करण्याचा. म्हणजे ज्या ज्या वेळेस आंदोलनच करावं लागले त्या त्या वेळेस न्याय मिळालेला आहे. कोणाच्या दबावावर नाही. सीएमच्या आणि त्या उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावर होणारा असतं राजीनामा, तर घटना घडली की दुसऱ्या 2-3 दिवसातच झाला असतं. त्यांना द्यायचंच नव्हतं. एक क्रूर हत्या घडून आणणारा शत्रू त्यांना वाचवत होता. कारण धनंजय मुंडे 302 मध्ये 100-150 लोक आहेत, आणखी 100 ते 150 लोक, ते सगळे जाणार. धनंजय मुंडे 302 मध्ये, कारण वाल्मिक काय नाव आहे त्याचं, सरमाड, हा, त्यो पैसे कमीत होते याच्यासाठी, धनंजय मुंडेसाठी. पाप कोणासाठी केलं त्यांनी? धनंजय मुंडेसाठी. उलट त्या सरमाड्यांनी का खरमाड्यांनी त्यांनी मान्य न्यायालयात सांगितलं पाहिजे आता की मी जे हे खुना केले, पैसे जमा केले, हे जे पाप केलं तर मी धनंजय मुंडेसाठी केलेलं आहे. कारण त्याला बोलणं गरजेचं आहे. पाप डोक्यावर ठेवून त्यांनी मरू नये. तो मरणारच आहे आता त्याला फाशीच आहे. त्यामुळे त्यांनी पाप डोक्यावर घेऊन मरू नये. आणि त्याच्यात 1 नंबरच्या आरोपीच्या कुटुंबालाही सांगतो की तुम्ही कोणासाठी पाप केलंय? धनंजय मुंडेसाठी केलंय हे तुम्ही म्हणा. कारण तुमच्या 1 नंबरच्या आरोपीनं तुमच्या कुटुंबासाठी कमी केलं इतकं त्या धनंजय मुंड्यासाठी केलं. तो मजात फिरण इकडं आणि तुमचे माणसं जेल भोगतील. त्याच्यामुळं त्या 1 नंबरच्या आरोपीच्या कुटुंबांनी सुद्धा सांगायला पाहिजे, आरोपीनं सुद्धा 1 नंबरच्या सांगायला पाहिजे की ही खंडणी मी धनंजय मुंडेसाठीच मागितली होती, खून सुद्धा धनंजय मुंडेसाठीच केला, हे त्यांनी सांगितलं पाहिजे. कारण अर्ध पाप त्याच्या डोक्यावर ठेवलेलं बरं, सगळं पाप घेऊन त्या आरोपींनी मरू नये.